तर गणपतीचा पहिला दिवस, तर तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये। तर सकाळी बाबू रेडी होत होता, म्हणजे भावाचा मुलगा रेडी होत होता श्लोक, त्याचं तो सदरा घालणार होता आणि त्याचा डान्स बघा कसा चालू होता। त्याच्यानंतर आज आमच्याकडे गुरुजी नाही, तर गुरुजींच्या ऐवजी आता लेडी गुरुजी आलेले आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी, आणि त्यांनी खूप छान पूजा स्टार्ट केली होती। शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला कळेलच। तर आजच्या ब्लॉगमध्ये हे काही वेगळं दाखवत होती मी तुम्हाला, कारण मला सुद्धा फर्स्ट टाइमच आमच्यासोबत असं घडलं, आणि खूप छान पूजा त्यांनी करायची सुरुवात केली। आणि ते बघू शकता आजची पूजा करणार होता माझा भावाचा मुलगा, कारण आता तो मोठा होतोय, त्याच्यामुळे तो करू शकतो, पुढे जाऊन त्याला सुद्धा कळायला पाहिजे। सध्या तो लहान आहे, त्याला काही गोष्टी जमल्या नाही, पण मी त्याच्याबरोबर उभी होती आणि किंवा माझी मम्मी पण होती तिकडे, तर तो किती मस्तपैकी म्हणजे सगळे मंत्र व्यवस्थित म्हणत होता। तो खूप छोटा आहे तरी त्याने ते वर्ड्स खूप प्रॉपरली कॅप्चर केले। आणि मग त्याच्यानंतर बाप्पाचं मस्तपैकी पूजा सुरू झाली आणि फायनली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली होती। असं काही मी लुक केलं होतं, साडी घालायची होती, सध्या कामं वगैरे घरात करायची होती, त्याच्यावर मी सिम्पल ड्रेसवरच होती। आणि त्याच्यानंतर सगळे आले, म्हणजे आमचं फुल फॅमिली। त्याच्यानंतर माझी मोठी बहीणसुद्धा आली, आज तिला आरती करायचा मान दिला होता, मस्त मोदक सुद्धा आले होते बाप्पाकडे। आरती सुरू झाली आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा। पिवळा पितांबर कैसा सजनी झळकला, गवळावर बैसोनी माझा कैवारी आला, ओ माझा कैवारी आला। तर आरती सुद्धा झाली होती आणि हा आहे आमच्या बाप्पाचा लुक। किती छान दिसत होते आमचे बाप्पा, आणि डेकोरेशन पण खूप छान होतं। तर सगळ्यांनी मस्तपैकी लंच करून घेतलं आणि मस्त मोदक एन्जॉय केलं। मग संध्याकाळी मी अशी काय रेडी झाली होती, मस्त साडी घातली होती, कारण कसे सगळे पाहुणे वगैरे आले तर हळदी कुंकूसुद्धा लावावं लागतं आपल्याला। तर इथे माझं टर्न झालेली, आता माझ्या बहिणीची टर्न होती। त्याच्यानंतर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच छान ब्लॉगसाठी, आणि असंच भरभरून प्रेम द्या, कारण लवकरात लवकर आपल्याला 2K सुद्धा कंप्लीट करायचे आहेत। सो बाप्पा तर मस्त बसलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा तुमच्या रिलेटिव्स किंवा अनेक ठिकाणी दर्शनासाठी गेला असाल तर माझ्या बाप्पाचं पण दर्शन करून घ्या, आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। आणि इथे बघा शेवटचं एंडिंग क्लिप मी टाकली होती की माझा मामा आणि माझ्या मम्मीची आर्ग्यू चालू होती डब्यावरनं। मामाला न्यायचं होता टिफिन घरी, कारण मामा म्हटला मी आत्ताच कामावरून आलो तर मला काय बोलायचं, त्यांची काही आर्ग्युमेंट चालू होती। हा जो माझा मामा आहे त्याला आम्ही बाळा मामा म्हणतो, पण तो एवढा नौटंकी आहे ना सिरियसली। तर पुढे बघा अशी काही रेडी झाली, आणि मग माझी आजी मला बोलली माझ्यासोबत पण फोटो काढ। काय माहिती ती आजपर्यंत कधी असं बोलली नाही, यावेळेस बोलली, ते मला खूप हर्ट सुद्धा झालं आणि खूप चांगलं सुद्धा वाटलं। हे आहे काय माहिती, पण मी फोटो काढून घेतला तिच्यासोबत। आणि इथे फायनली मी निघणार होती, आणि आजचा जो गणपतीचा ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करणार। उद्यापासून आपले डेली रुटीन्सचे ब्लॉग्स येतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, असंच भरभरून प्रेम द्या। सो बाय बाय गाइज, वेलकम टू द नेक्स्ट डे व्लॉग सुद्धा मी याच्यामध्ये क्लिप ॲड करते, नक्की बघा, कारण जीजू सुद्धा येणार होते, सो त्यांचे सुद्धा व्हिडिओज मी काढले होते फुल फॅमिली सोबत। मस्त सकाळी वेलकम टू द नेक्स्ट डे मॉर्निंग। आजीने मस्त बनवले होते पोहे, आणि मला आजीचे आजचे पोहे खूप आवडतात। स्वामींच्या इकडचं डेकोरेशन काय असं होतं, आणि आपला बाप्पा मस्त बसले होते, आणि ते भावाचा मुलगा बघा, ह्याचं आणि माझी नॉटंकी खूप चालू होती, त्याच्या जीवापेक्षा ती घंटी जास्त हेवी होती। नंतर मस्तपैकी सगळे मिळून आरती करून घेतली बाप्पाची।
त्याच्यानंतर इथे बघू शकता ही फुल फॅमिली आहे माझी, पण ह्याच्यामध्ये मिसिंग माझा नवरोबा आहे, कारण तो ऑन दी वे होता, तो आला नव्हता, त्याला वेळ लागणार होता. मग तो आल्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघणार होतो घरी जाण्यासाठी, कारण पुन्हा रस्त्यात पाऊस वगैरे, पण येताना बहुतेक जाताना पाऊस लागणारच आहे. सो फायनली पोचले घरी आणि वेळ होती, म्हणजे खूप जास्त पाऊस होता, त्यामुळे येताना काय शूट करायला जमलं नाही. खूप छान गणपती, म्हणजे विसर्जनला मी नाही थांबली, बाकीचे संध्याकाळी जाणार होते, कारण मला खूप लांब प्रवास होता माझा, आणि मेन म्हणजे मला 2 व्हीलरवर यायचं होतं. तर खूप छान गेलं. आणि कायकांकडे तर 5 दिवसाचे असतील. तर फायनली गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असंच बोलून आजचा व्लॉग मी एंड करत आहे. सो व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.